आज सादर करण्यात आलेल्या केंद्रीय अर्थसंकल्पातील सर्वात मोठ्या घोषणा कोणकोणत्या आहेत त्यावर आपण एक नजर टाकूया। 3 लाखांवरील रोखीच्या व्यवहारांना बंदी घालण्यात आलेली आहे। मुख्य पोस्ट कार्यालयामध्ये आता पासपोर्ट मिळू शकेल ही मोठी घोषणा। रेल्वेच्या ऑनलाईन तिकीट बुकिंगवरती सेवा शुल्क सर्व्हिस टॅक्स लागणार नाही। ज्येष्ठ नागरिकांना आधार कार्डशी संलग्न हेल्थ कार्ड दिलं जाणार आहे। तर ज्येष्ठांसाठी 8% निश्चित परतावा देणारी LIC पेन्शन स्कीम सरकार सुरू करेल। IIT आणि NET सारख्या परीक्षांसाठी एक स्वतंत्र यंत्रणा असेल, सरकारचा असा प्रयत्न राहील। स्टार्टअपच्या नफ्यावरील कर सवलत 5 वरून 7 वर्षांपर्यंत वाढवण्यात आली आहे। 5 लाखांपर्यंतचं उत्पन्न असलेल्यांना एक पानी रिटर्न भरण्याची ही सुविधा असेल। संरक्षण क्षेत्राच्या पायाभूत विकासासाठी 2,74,000 कोटींची तरतूद करण्यात आलेली आहे। राजकीय पक्षांना 2,000पर्यंतच रोख स्वरूपात देणगी स्वीकारता येईल। 2018 पर्यंत देशातल्या प्रत्येक गावात वीज पोहोचवण्याचा सरकारचा प्रयत्न राहील। 2019 सालापर्यंत 1 कोटी कुटुंबियांच्या गरिबी मुक्तीचं लक्ष्य सरकारसमोर आहे। तर कर्ज बुडवून जे पळालेले आहेत त्यांच्या संपत्तीवर टाच आणण्यासाठी एक नवीन कायदा लवकरच संमत होणार आहे।